नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणिताचे काही नमुना क्वेश्चन पाहूया. तर 91वा प्रश्न आहे. 5 स्टार 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक आहे. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर बघा कसा सॉल्व्ह करायचा क्वेश्चन. तर आहे काय स्टार आहे. तर आपण लॉजिकनं पण प्रश्न सोडवू शकतो. तर इथं आपण 100 घेतलं तर काय होणार आहे, फरक 198 दिलाय, त्यामुळे 100 तर काय 1 तर काय येऊ शकत नाही. 2 घेतलं तर 200 वजा 2 198 येते. त्यामुळे इथं आपल्या सेकंडलाच आपला आन्सर इथं सापडते. त्यामुळे याचं उत्तर 2 येऊन जाईल. 92चं बघा काय सांगितलेलं आहे. एक्स छेद 4 ही एक विषम संख्या आहे. तर एक्सची किंमत खालीलपैकी कोणती असावी? आता बघा आपल्याला एक्स छेद 4 आहे. भाग घालून काय करायचं आहे, आपल्याला विषम संख्या आली पाहिजे. 64 ठेवलं तर काय येणार आहे बघा, भाग घालवला. पहिला पर्याय 64 ठेवलं, 4नं भाग घालवला तर काय येणार आहे, 4 एके 4 4 एके 4 5 6 4 सक्क 24 16 येणार आहे. विषम संख्या नाही, त्यामुळे पहिला नाही पर्याय येणार. दुसरा पर्यायमध्ये बघा 52 ठेवलं, 4नं भाग घालवला, 4 एके 4 4 एके 4 5 4 त्रिकोण 12 13 येणार आहे. 13 ही विषम संख्या आहे. इथं पण आपला आन्सर सेकंडला सापडलेला आहे. सेकंडलाच आन्सर सापडलेला आहे. इथं पण आपलं सेकंडला आन्सर सापडलेला आहे. त्यामुळे पुढे जायची काही आवश्यकताच नाही. त्यामुळं गणितामध्ये प्रश्न वाचलेला आहे. दार नंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे काय, तर तिसरा क्वेश्चन आहे. 2 मायनस हाफ अपॉन 2/3 प्लस 3 बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा कसं सॉल्व करायचं आहे. 2 मायनस हाफ भागाकार आहे, उलटून गुणाकार होणार आहे. उलटून गुणाकार म्हणजे 3 वरती 2 भागाकारात अधिक 3 आहे. नंतर काय करायचं आहे, 2 मायनस 3 बेदोनी 4 अधिक 3 येणार आहे. नंतर काय येणार आहे पहा, समान करून घ्यायचा छेद. आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये प्रश्न विचारलेला आहे. 2 मायनस इथं आपण 4 दुनी 8 आधीच गुणून घेऊया. 3 अधिक 4 त्रिकोण 12 छेद एकदाच लिहूया. छेद काय करूया, एकदाच लिहूया. किती येणार आहे, छेद 4 येणार आहे. हे जर आपण हे केलेलं आहे, आता आपल्याला 4 छेदाचंच आहे. नंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये 8 वजा 13तून 12तून 3 केलं काय येणार आहे, 9 येणार आहे. मोठ्या संख्येत चिन्ह येणार आहे. छेद 4 आहे. नंतर काय करायचं आहे, 8 आणि 8 16 आणि 1 17 छेद 4. त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय येणार आहे बघा, 4 चोक 16 आणि वरती 1 बाकी राहते. त्यामुळे आपला आन्सर कुठं आहे, पर्यायामध्ये बघा 4.1/4. तर हा आपलं उत्तर आलेलं आहे. इथं पण आन्सर बघा, इथं पण आपला आन्सर काय येते, तर पर्याय क्रमांक 2 येते. 94 बघा, एका आयताची लांबी 7/5 मीटर व रुंदी 3/4 मीटर आहे. तर त्या आयताची परिमिती काढा. तर आता 94 प्रश्न कसा सोडवायचा बघा. तर काय विचारलेलं आहे, आयताची परिमिती. आयताची परिमितीचं सूत्र काय आहे, परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर हे सूत्र वापरून आपण काय करायचं आहे, 2 कंसात, आता लांबी आपली आहे लांबी किती आहे, 7/5 मीटर आणि रुंदी आहे 3/4. तर इथं आपण 7/5 किंमत घालू. 7/5 आणि रुंदी आहे 3/4, ती पण 3/4 घालू किंमत. नंतर आपल्याला परिमिती निघल. नंतर काय करायचं आहे, 2 आहे. आपण काय करून घेऊ, पहिल्यांदा छेद समान करून घेऊ. 7 चोक 28 छेद 5 5 चोक 20 गुणाकार करून घेऊ ना ह्यांचा. आणि इथं 4नं अंशाला छेदाला गुणू आणि इथं 5नं अंशाला छेदाला गुणू, म्हणजे हे होतं, एकदाच लिहिलेलं आहे. अधिक काय करणार आहे आपण, 5 त्रिक 15 असं होणार आहे.
आता ही स्टेप आपण इथं गाळलेली आहे. एक स्टेप काय केलेलं आहे इथं 7 गुणुले 4 अधिक 3 गुणुले 5 अंशाला छेदाला आणि 5 गुणुले 4 अशा पद्धतीने ही स्टेप इथं येते. ते आपण डायरेक्ट केलेली 7 चोक 28 3 5 15 आणि 5 चोक 20 डायरेक्ट लिहिलेलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे पहिल्यांदा भाग घालून घेऊया. बे एके बे बे एके बे बे 0 0 10 10 आले इथं आणि 8 आणि 5 किती येणार आहे 8 आणि 5 13 हातच्याला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 4 येणार आहे आणि एकक आपला आता हे पॉईंट वरती दिला तर चालतो 4.3 किंवा 10 जर भागलं एक घर आहे म्हणून 10 आहे म्हणून एक घर सोडून पॉईंट द्यायचा असतो आणि एकक आपला असणार आहे मीटर. उत्तर इथं पण आपलं 4 पर्यायातलं येणार आहे 4.3 मीटर. नंतर पुढला प्रश्न बघा काय आहे 95वा काय सांगितलेलं आहे 95व्या प्रश्नामध्ये पहा 3 स्टार अधिक 4 स्टार बरोबर 1 असल्या स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर आपल्याला उत्तर काढायचं आहे 1. मग आता काय आलं पाहिजे तर आता 4 आणि 3 7 बरोबर आहे का. म्हणजे इथं पण लॉजिक लावूनच ॲन्सर आहे. काय करायचं आहे इथं छेद समान करून 7 लिहिलं का वरली बेरीज 7 येते. म्हणजे 7 घेतलं का 7ला 7 जाऊन 1 उत्तर येतं. म्हणजे इथं पण ॲन्सर काय येतं आता इथं फुलीच्या जागी काय येणार आहे 7 येणार आहे. म्हणजे उत्तर 1 येणार आहे. 3 अधिक 4 छेद आपण इथं 7 घेतलं काय येणार आहे 4 आणि 3 7 7/7 म्हणजेच उत्तर आपलं 1 येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे याचं ॲन्सर आपलं 7 येणार आहे. थँक्यू.